नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपणाला शेषराव पिराजी धांडे या कवीची एक कविता पाहायची. सांविधानिक मूल्य असं कवीचं नाव आहे. कवीला कदाचित संवैधानिक मूल्य असं अपेक्षित असावं. संपूर्ण नाव प्राध्यापक शेषराव पिराजी धांडे, जन्म 1970, वर्तमान दलित पिढीतले एक महत्त्वाचे कवी. आपण सरावन नावाची ही जी रविचंद्र हडसनकर यांची कविता पाहिली, त्या कवितेच्या वेळी दलित कवितेची पार्श्वभूमी पाहिली, दलित कवितेच्या उगमाचा काळ आणि त्याच्या पाठीमागच्या प्रेरणा पाहिल्या. त्या इथं सुद्धा आपणाला उपयोगी पडणाऱ्या आहेत. त्यांची काही पुस्तकं आहेत, कविता संग्रह आहेत. विद्रोही नावाचा कविता संग्रह पहिला त्यांचा. रस्ता सोडून चालला कुठे असा प्रश्न विचारणारा एक कविता संग्रह आहे. आमचा आलेख कोराच असा एक कविता संग्रह आहे. आणि बिघडलेले होकायंत्र. होकायंत्र म्हणजे रस्ता दाखवणारे, दिशा दाखवणारं यंत्र. पण तेच जर बिघडलं तर रस्ता चुकतो माणसाचा. आपल्या देशाचाच रस्ता चुकलाय की काय असं कदाचित लेखकाला, कवीला वाटत असावं. म्हणून त्यांनी बिघडलेलं होकायंत्र या कविता संग्रहाला नाव दिलं आणि त्याच संग्रहातली कविता तुम्हाला अभ्यासाला आहे. त्यांना महाराष्ट्रातले लहान मोठे बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत. समाजात समतेची संविधान मूल्य रुजावीत अशी अपेक्षा या कवितेतून शेषराव पिराजी धांडे यांनी व्यक्त केलेली आहे. मित्रांनो, आपण सुरुवातीला कविता पाहूयात. एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग पुन्हा आपण त्या कवितेचा विचार करूयात. कविता अशी आहे. टँकरच्या जीवावर चालते आमची ठाकुरकी. टँकरच्या जीवावर चालते आमची ठाकुरकी, मूलभूत गरजापासून असतो वंचित. मातीमोल असलेलं आयुष्य तग धरून जगतो आहे. पाण्याचे संदर्भ आठवले की अंगावर काटा येतो. चवदार तळ्याचे असू दे की असू दे रोहिणीचे. दंगल नसते ठेवणीतल्या शब्दकोशातील ग्रंथासारखी, पेटली की निरपराध्याचाही जातो जीव. गाईच्या दुधा इतकी नसते चव पुडीच्या दुधाला, तरीही मागणीप्रमाणे होतो पुरवठा. कितीकही बदलू दे जीवनमान, जात वैभवावर टिकून आहे व्यवस्था. चष्म्याचे काच बदलून घेतल्याने बदलत नाही रूप. मानसिकतेचा पाया शाबूत आहे तोपर्यंत धर्मग्रंथाची सत्ता चालूच राहील. भंगार मोल विकल्या जाईल आयुष्य. हे सर्व थांबवायचे असेल तर संविधानाचे मूल्य रुजले पाहिजे प्रत्येकाच्या रक्तारक्तात. अशी ही कविता. या कवितेत लेखकानं आपल्या देशाची जी घटना आहे, संविधान आहे, संविधान सगळ्यांनी मिळून केलेलं संयुक्त विधान, संपूर्ण देशाचं विधान, संविधान, राज्यघटना, त्या राज्यघटनेमध्ये जी मूलभूत मूल्य सांगितलेली आहेत, ती मूल्य इथं रुजावीत प्रत्येकाच्या मनामनामध्ये अशी अपेक्षा कवीनं व्यक्त केलेली आहे. कवितेची सुरुवात आहे 2 ओळींनी की टँकरच्या जीवावर चालते आमची ठाकुरकी, मूलभूत गरजापासून असतो वंचित. म्हणजे पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे, पण ती भागत नाही. टँकरनं भागवावी लागते आणि त्या टँकरच्या पाण्यावरच आमची ठाकुरकी, आमची मालकी, आमचं स्वामित्व अशा प्रकारची भांडणं चाललेली असतात. म्हणून टँकरच्या जीवावर चालते आमची ठाकुरकी, मूलभूत गरजापासून असतो वंचित. म्हणजे पाणी देखील आम्हाला नियोजित मिळत नाही. मातीमोल असलेलं आयुष्य तग धरून जगतो आहे. तग धरून बळजबरीनं जगावं अशा प्रकारचं आयुष्य मातीमोल आमच्या वाट्याला आलेलं ते आम्ही जगतो आहोत. पाण्याचे संदर्भ आठवले की अंगावर काटा येतो. आता लेखकाला टँकरनं मिळणारं पाणी, त्या पाण्याविषयीचं भाष्य, हे संदर्भ आठवले की लेखकाला इतिहासातले दलित आणि पाणी याच्या संदर्भातले जे संदर्भ आहेत ते संदर्भ आठवतात. आणि लेखक असा म्हणतो की अंगावर काटा येतो त्या संदर्भानं देखील. एक संदर्भ चवदार तळ्याचा असू दे किंवा असू दे रोहिणीचे. चवदार तळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथं हक्काचं पाणी मागण्यासाठी आणि जे बाटलं म्हणून त्यांच्यावर हल्ला चढवला, ते चवदार तळ्याचं पाणी. प्रसिद्ध असा समतेसाठीचा लढा बाबासाहेबांनी जो सुरू केला, त्याचं ते प्रतीक आहे चवदार तळं हे. आणि असू दे रोहिणीचे. रोहिणी नावाची नदी, जिच्या पाण्यासाठी गौतम बुद्धाला संघर्ष करावा लागला होता. म्हणजे गौतम बुद्धाच्या काळातही पाण्यासाठी संघर्ष होता, बाबासाहेबांच्या काळातही पाण्यासाठी संघर्ष होता आणि आजही पाण्यासाठी संघर्ष आहे. अजून आम्हाला आमचं हक्काचं पाणी मिळालेलं नाही. त्यावरून लेखकाच्या डोक्यामध्ये हा सगळा पाण्याचा जो इतिहास आहे तो इतिहास मनामध्ये येतो आणि त्याविषयीचं भाष्य लेखक करतो. काय मिळत नाही आम्हाला पाणी?
तर त्याचा थेट घटनेपर्यंत संविधानाच्या मूल्यापर्यंत संदर्भ नेऊन लेखक भिडवतो. पुढच्या 2 ओळी अशा आहेत की दंगल नसते ठेवणीतल्या शब्दकोशातील ग्रंथासारखी. दंगल नसते ठेवणीतल्या शब्दकोशातील ग्रंथासारखी. कदाचित लेखकाला असं म्हणायचं असावं की दंगल नसते ठेवणीतल्या कोशातील शब्दासारखी. कदाचित तोच अर्थ त्यांना अपेक्षित असावा की पेटली की निरपराध्याचाही जातो बळी. म्हणजे शब्दकोशामध्ये दंगल हा जो शब्द आहे तो नुसता वाचून दंगल म्हणजे काय हे कळत नाही. दंगल ज्यांच्या प्रत्यक्ष वाट्याला येते आणि दंगली म्हणजे ज्यांचे जीव जातात, ज्यांचं जीवन भरडून निघतं, आयुष्य उद्ध्वस्त होतं, त्यांना दंगल या शब्दाचा अर्थ कळतो. तो केवळ शब्दकोशात मांडून ठेवलेला शब्द नाही आहे. दंगल ही माणसांचं उद्ध्वस्त करणारी घटना आहे आणि त्याच्यामुळं की शब्द तिथं लिहिला कोशामध्ये आहे म्हणून तो सार्थ होत नाही. जसा साखर तिथं लिहून ठेवला शब्द तर काही तो शब्दकोश गोड होत नाही किंवा वाचणाऱ्याच्या तोंडात गोडी पडत नाही. प्रत्यक्ष साखर खाल्ल्याशिवाय साखरेची गोडी जशी कळत नाही तसं प्रत्यक्ष दंगल अनुभवल्याशिवाय दंगल या शब्दाची जी भयानकता आहे ती भयानकता कळू शकत नाही. आणि पाण्यासाठी दंगली झालेल्या आहेत. ती पाण्यासाठी झालेलीच दंगल होती 14 तळ्याची. पाण्यासाठीच झालेली दंगल होती गौतम बुद्धाच्या रोहिणीच्या नदीच्या संदर्भातली. म्हणून ही दंगल हा नुसता शब्द नाही आहे, तो माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा शब्द आहे. पुढच्या 2 ओळी अशा आहेत की गाईच्या दुधा इतकी नसते चव पुडीच्या दुधाला तरीही मागणीप्रमाणे होतो पुरवठा. हे तर स्वाभाविकच आहे की प्रत्यक्ष आपण जे दूध काढतो आणि निरसं दूध पितो त्याची चव पुडीतल्या दुधाला असणं शक्य नाही. कारण त्याच्यावर प्रक्रिया केलेल्या असतात, ते टिकवण्यासाठी त्याच्यावर अनेक रासायनिक पदार्थ त्याच्यात मिसळलेले असतात, त्याच्यामुळे त्याची चव बदललेली असते. पण गरज म्हणून, मागणी म्हणून पुरवठा तर केला जातो, पुरवठा तर करावा लागतो. कदाचित टँकरच्या पाण्याच्या संदर्भात लेखकाला हे भाष्य करायचं असावं की गाईच्या दुधा इतकी नसते चव पुडीच्या दुधाला तरीही मागणीप्रमाणे होतो पुरवठा. कितीकही बदलू दे जीवनमान जात वैभवावर टिकून आहे व्यवस्था. चष्म्याचे काच बदलून घेतल्याने बदलत नाही रूप. कदाचित टँकरच्या पाण्यातही जातीयता होत असावी त्या संदर्भात लेखकानं केलेलं हे भाष्य असावं की कितीकही बदलू दे जीवनमान, काही बदलू दे, कितीकही बदल होऊ दे जीवनमानामध्ये, जात वैभवावर टिकून आहे इथली व्यवस्था. इथली जी व्यवस्था आहे ती जात वैभवावर टिकून आहे आणि उच्च जातीच्या माणसाला भरपूर पाणी मिळतं आणि खालच्या माणसांना ते पाणी मिळत नाही. अशा प्रकारचा कदाचित अर्थ तक्रार अपेक्षित असावी. कितीकही बदलू दे जीवनमान जात वैभवावर टिकून आहे इथली व्यवस्था. चष्म्याचे काच बदलून घेतल्याने बदलत नाही रूप. हे चष्म्याचे काच बदलून घेतले म्हणजे व्यवस्थेचं रूप बदलतं अशातला भाग नाही. व्यवस्था ही व्यवस्थाच आहे. चष्मा बदलून व्यवस्था बदलत नसते, व्यवस्थाच बदलावी लागते, चष्मा बदलून उपयोग नसतो. पुढचे 3 ओळी अशा आहेत की मानसिकतेचा पाया शाबूत आहे तोपर्यंत धर्मग्रंथाची सत्ता चालूच राहील. भंगारमोल विकल्या जाईल आयुष्य. मित्रांनो, पूर्वीचा जो समाज चालायचा तो धर्मग्रंथांच्या नियमानुसार चालायचा. धर्मात काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणे समाजाचे सगळे नियम होते. कुणी कसं वागावं, कुणी कुणाशी कसं वागावं, कुणी अस्पृश्य राहावं, कुणी स्पृश्य राहावं, कुणाला काय शिक्षा असावी, कुणाला काय शिक्षा नसावी, कोणत्या ग्रंथामध्ये काय सांगितलं हे पाहून सगळे समाजाचे नियम ठरवले जात असत. हजारो वर्षे हे असंच चालल्यामुळं माणसांच्या रक्तामध्ये आणि मेंदूमध्ये हेच नियम भिनलेले आहेत. आज राज्यघटना लागू झाली असली, हे नियम बाद झाले असले तरी माणसांची मानसिकता अजून बाद झालेली नाही. ही मानसिकता जोपर्यंत बाद होत नाही तोपर्यंत धर्मग्रंथाचीच सत्ता इथल्या समाजावर चालू राहील आणि भंगारमोल विकल्या जाईल आयुष्य. कारण त्याच्यामुळं काही लोकांचं आयुष्य हे भंगार भावातच विकल्या जाईल अशा प्रकारची तक्रार लेखक करतो. कारण त्या धर्मग्रंथांच्या सत्तेमध्ये सर्वांना समानता नव्हती. काही जणांना उच्च आणि काही जणांना नीच अशा प्रकारची व्यवस्था होती. त्याच्यामुळे जे नीच व्यवस्थेमध्ये होते त्यांचं आयुष्य भंगारमोलच विकल्या जाणार. आणि म्हणून लेखक शेवटचं विधान करतो की हे सर्व थांबवायचे असेल तर संविधानाचे मूल्य रुजले पाहिजे. प्रत्येकाच्या रक्तात प्रत्येक माणसाच्या रक्तातला धर्म निघून गेला पाहिजे आणि प्रत्येक माणसाच्या रक्तात संविधान मुरलं पाहिजे. आणि त्या संविधान मुरल्याशिवाय हे सगळं थांबणार नाही. ते थांबावं आणि संविधान मुरावं म्हणून लेखकाची अपेक्षा आहे. आता तो घटनेप्रमाणे चालावा पण अजूनही मनातून लोकांचा धर्म गेलेला नाही असा या 3 ओळींचा अर्थ आहे.
कविता संग्रहाचं नाव बिघडलेले होकायंत्र, आणि हे बिघडलेलंच होकायंत्र जे आहे आपल्या समाजाचं ते दाखवण्याचा प्रयत्न या कवितेमध्ये कवीने केलेला आहे. मित्रांनो, संविधानिक मूल्य काय आहेत? संविधानिक मूल्य या शब्दाचा अर्थ संविधानात जी मूल्य सांगितलेली आहेत ती मूल्य, घटनेत जी मूल्य सांगितलेली आहेत ती मूल्य. कोणती मूल्य सांगितलेली आहेत घटनेमध्ये? तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आपल्याला माहीत असलेली मूल्य आहेत की सगळ्यांना स्वातंत्र्य असलं पाहिजे. ही खरं तर नैसर्गिकच नियम आहेत. माणूस निसर्गतः स्वतंत्र आहे, प्रत्येक पक्षी स्वतंत्र आहे, प्रत्येक झाडाला स्वातंत्र्य आहे. निसर्ग सगळ्यांना स्वातंत्र्य देतो, पण समाजामध्ये सगळ्यांवर बंधनं घातली जातात. म्हणून ही निसर्गतःच स्वातंत्र्य जे आहे माणसाला आवश्यक असलेलं ते स्वातंत्र्य त्याला मिळालं पाहिजे. समाजाच्या व्यवस्थेमध्ये सगळ्यांसाठी समता असली पाहिजे. एकाला एक आणि एकाला एक असं नको, सगळ्यांना समान माणसाला मानलं पाहिजे. आणि हे मानत असताना बळजबरीनं नव्हे तर बंधुतेनं समानता दिली पाहिजे. म्हणून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आपल्या घटनेनं सांगितलेली मूल्य आहेत. आणि खरं तर ही नैसर्गिक मूल्य आहेत. समाजामध्ये आपल्या निसर्गामध्ये समता असते, निसर्गामध्ये बंधुता असते. एकमेकांना निसर्ग सगळा समजून घेतो, झाडं एकमेकांना समजून घेतात, पाखरे एकमेकांना समजून घेतात, पण माणूसच माणसाला समजून घेत नाही. म्हणून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी मूल्य आहेत, सर्वांच्या मताला समान अधिकार, हे जे मूल्य आहे, वैज्ञानिक मूल्य, त्याच्यावर समाज चालावा. तर्क आणि विज्ञानाच्या कसोट्या लावूनच प्रत्येक गोष्ट ठरवली जावी. अंधश्रद्धेतून समाज चांगला होऊ शकत नाही. म्हणून संविधानामध्ये ही जी मूल्य सांगितलेली आहेत ती मूल्य समाजामध्ये रुजल्याशिवाय समाज चांगला होणार नाही, सशक्त होणार नाही, सुदृढ होणार नाही, स्वातंत्र्याची फळं सर्वांपर्यंत पोचणार नाहीत. म्हणून लेखकाला असं वाटतं की संविधानिक मूल्ये माणसांच्या मनामनामध्ये रुजली पाहिजे. ती नुसती संविधानात राहून उपयोग नाही. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे शब्द नुसते संविधानात लिहून उपयोग नाही. तिथं लिहून ठेवले म्हणजे ते सगळ्यांच्यामध्ये आले असा त्याचा अर्थ होत नाही. आधीही लेखकानं सांगितले की शब्दकोशात सजवून ठेवलेले शब्द प्रत्यक्षात उतरल्याशिवाय त्याला अर्थ नसतो. तसं संविधानिक मूल्य ही नुसती संविधानात लिहून ठेवली, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता काही उपयोगाची नाहीत. ही मूल्य समाजामध्ये रुजली पाहिजेत, माणसांच्या मनामनामध्ये रुजली पाहिजेत. त्याच्यामुळं सगळ्यांना समता, स्वातंत्र्य आणि बंधुता मिळालं पाहिजे असा एक मानवतेचा संदेश या कवितेमधून देण्याचा शेषराव पिराजे धांडे यांनी प्रयत्न केलेला आहे. तो आपण समजून घेतला. इथं थांबतो. पुढच्या भागात आपण पुढची कविता पाहूयात. नमस्कार.